मुरगुड येथील पाटील कुटुंबियांच्या जन्माष्टमी सोहळ्याला 103 वर्षाची परंपरा। मुरगुड येथील विश्वनाथराव पाटील यांच्या घरातील जन्माष्टमी सप्ताहाला 103 वर्ष पूर्ण होत आहेत। या सोहळ्यामध्ये संपूर्ण गाव सहभागी होत असतो। संपूर्ण आठवडाभर सप्ताहाचे आयोजन केले जाते। यामध्ये विविध प्रवचनकार आणि कीर्तनकार यांचे भजन आणि प्रवचन पार पडत असते। जन्माष्टमी दिवशी 12 वाजता जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात येतो। मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील, त्यांचे चिरंजीव दिग्विजय पाटील, त्यांचे पुतणे सत्यजित सिंह पाटील हे या उत्सवाची परंपरा अव्याहतपणे पुढे नेताना दिसून येत आहेत। अष्टमी दिवशी दिवसभर खिचडी आणि वरीचा प्रसाद आणि दुसऱ्या दिवशी गावजेवण महाप्रसाद हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो। जेवण बनवण्यासाठी सर्व गावातील लोक, महिला वर्ग मोठ्या उत्साहात हजेरी लावत असतात। आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया। सर्व देशभरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यामध्ये उत्तर प्रदेश असेल, बिहार आणि या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केलेला हा उत्सव मुरगुड शहरामध्ये गेली 103 वर्ष पाटील घराण्यामार्फत हा साजरा केला जातो। बघायला गेलं तर या ठिकाणी गावचे पाटील, या ठिकाणी असणाऱ्या पाटील यांच्या घराण्यामध्ये 103 वर्षापासून हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावरित्या चालू होतो। आज आपण मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका 103 वर्षापासून चालणारा हा सोहळा कशा पद्धतीने आणि कशी सुरुवात झाली। नमस्कार। नमस्कार। आता साधारणपणे या सोहळ्याची 103 वर्ष झाली, तर सुरुवात नेमकी कशी झाली? सुरुवात अशी झाली की आमच्या घराण्यामध्ये 8 पिढीला दत्तक होता आणि आमच्या घराण्याचा वंश काही वाढत नव्हता, म्हणून आमच्या पंजोबांनी भाऊसाहेब पाटलांनी पांडुरंगाकडे मागणी केली की माझ्या मुलाचा वंश चालू दे, मी तुझी गोकुळाष्टमी चालू करतो। आणि अशा पद्धतीनं हा उत्सव सुरू झाला। कारण पहिली आमच्या आजोबांच्या पहिल्या मंडळी त्या बेनाडीकर सरकारांच्या होत्या, त्यांनाही मूलबाळ नव्हतं। दुसरं केले शिरदवाडच्या पाटलांनी, त्याही पत्नीला मूलबाळ नव्हतं। आणि ज्या वेळेला आमच्या पंजोबांनी पांडुरंगाकडे हे साकडं घातलं आणि गोकुळाष्टमी सुरू केली, आणि तिसरं लग्न हे शंकेश्वर सोलापूरच्या साळुंके पाटलांची मुलगी केली आणि त्यांच्यापासून ही 5 मुलं झाली, 2 मुलं आणि 3 मुली। आणि तेव्हापासून जो गोकुळाष्टमीचा जो हा उत्सव सुरू आहे ते आज तक आहे। म्हणजे जवळजवळ ही आमची पिढी ही 4थी पिढी आहे। म्हणजे भाऊसाहेब पाटील, हरी पाटील, विठ्ठलराव आणि विश्वनाथ, आणि नंतर आता मी स्वतः आता इथं ह्या घरामध्ये हा उत्सव मी, माझा पुतण्या, माझ्या थोरल्या भावांची मुलं असे मिळून हा उत्सव आम्ही इथं साजरा करतो। या सोहळ्याची वैशिष्ट्य आपण जाणून घेतली, त्याचबरोबर जुने ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत की जे आपल्याला या सोहळ्याबद्दल आणखी माहिती देतील। नमस्कार, आपलं नाव कसं? नाव यशवंत गुजर। आता किती वर्ष झाली तुम्ही या कार्यक्रमाला येत आहे? माझं आता वय 85, मी जवळजवळ 60 वर्ष याच्यात कार्यक्रमात। आणि या ठिकाणी म्हणजे तुम्ही पूर्ण 7 दिवस या ठिकाणी सप्ताह चालतो, त्याला सप्ताह चालतो। आणि शिवाय मी जवळजवळ 32 वर्ष विण्याचं हे केलं, पंचपदी केलेली आहे विण्याची पंचपदी माझ्याकडेच होती, की नंतर आता ते मला जमाना म्हणतात ते दुसऱ्याकडे दिले। आता तुमचं 85-60 वर्ष तुम्ही या ठिकाणी येत आहे, कुठले कुठले महाराज या ठिकाणी येऊन गेलेत तुम्ही सांगू शकता? इथं दांगडे महाराज होते, दांगडे वारल्यानंतर परत पंढरपूरचे किसन महाराज टेंभुकर आल्यानंतर त्यांनी जवळजवळ 13-14 वर्षे याचं कीर्तन सेवा केली। परत टेंभुकर गेले काही कारणानं, टेंभुकर गेल्यानंतर परत नंदेकर आले, चिकोडे नंदेचे त्यांनी जवळजवळ 16 वर्षे कार्यक्रम इथं केले। म्हणजे मी जवळजवळ 60 वर्षे याच्यामध्ये आहे मी स्वतः। आता 60 वर्षापूर्वीचा कार्यक्रम आणि आत्ताचा कार्यक्रम यामध्ये काय फरक वाटतोय का? म्हणजे फरक बराच आहे, अगदी कितीतरी बरं आहे। रामकृष्ण आहे। गेल्या 103 वर्षापासून
या पाटील घराण्यामध्ये या भगवंताचा जन्मोत्सव सुरू आहे. वारकरी संप्रदायामध्ये जी नित्यनेमानं चालत आलेली परंपरा आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता वारकरी संप्रदायाचे काटेकोर नियम पालन करत आजूबाजूच्या 40 ते 50 खेड्यातील लोकांच्या, सर्व भाविकांच्या, वारकऱ्यांच्या सर्वांच्या सहकार्याने अविरतपणे हा सोहळा मुरगुडमध्ये कैलासवासी विश्वनाथराव पाटील आणि विठ्ठलराव पाटील यांच्या दुसऱ्या पिढीने अत्यंत, आणि आता त्यांची तिसरी पिढीसुद्धा यामध्ये अतिशय भाविकपणे सहभागी आहे. आणि हा कौतुकास्पद सोहळा एवढ्यासाठी आहे की वारकरी संप्रदायाने घालून दिलेल्या नियम मर्यादा ज्या आहेत त्या पालन करत सर्वांना सांप्रदायिक भजन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून धर्मजागृती आणि वारकरी संप्रदाय सेवा करण्याचा हा परिवार अतिशय उत्तम प्रकारे प्रयत्न करत आहे. आणि तो यशस्वी म्हणून एका घराण्यात वैयक्तिक स्वरूपात 103 वर्ष परंपरा जी आहे ती दुर्मिळपणे महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या घराण्याला आणि या भगवंताच्या सेवेला जितकं त्याचं कौतुक करावं तितकं थोडंसं आहे. KK न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार.